आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. दोन्ही शिवसेनेनं आता महापालिकेसाठी रणशिंग फुंकलेलं आहे. मुळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांच्यासह अनेकांची आज पत्रकार बैठक झाली आणि त्यांनी थेट काँग्रेसला इशारा दिलेला आहे. आमची ताकद शहरात आहे, त्यामुळं आम्हाला 33 जागा मिळाव्यातच अशी मागणी रविकिरण इंगवले यांनी केलेली आहे. यापूर्वी आमची ताकद नाही म्हणून आम्हाला बाजूला सारण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न झाला. विधानसभा असू दे, लोकसभा असू दे, हक्काची आमची जागा असताना सुद्धा काँग्रेसनं आमची जागा हिरावून घेतली. आता महापालिकेला मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आमच्या 33 जागा मिळाव्यातच असा आग्रह रविकिरण इंगवले आणि सुनील मोदी यांनी धरलेला आहे. त्या तशी मागणी त्यांनी पत्रकार बैठकीत केली आहे. नेमकं काय म्हणाले रविकिरण इंगवले पहा. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आजच्या पत्रकार बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवावी यासाठीची पत्रकार बैठक आहे. पण ज्या पद्धतीनं भाजप हा पक्ष महाराष्ट्र राज्यामध्ये सुस्थितीत नसताना शिवसेनेचं हात धरून, शिवसेनेचं बोट धरून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रस्थापित झाला, तशाच पद्धतीनं कोल्हापूर शहरामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक, आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा कोणत्याही निवडणुका असतील, सन्मान्य उद्धवजींच्या आदेशानुसार आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर शहरात राजेश लाटकर, जयश्रीताई जाधव व छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी राबलो. पण आम्हाला त्या पद्धतीचा न्याय मिळेल का ही माझी शंका आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधील कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीतील नेत्यांनी बजेट दिलं का? निधी कुणी दिला? तर कुणीच दिला नाही. असा मग दुजाभाव का? फक्त राजकारणासाठी आणि वापरून घेण्यासाठी शिवसेनेचा उपयोग तुम्ही किंवा मातोश्रीचा उपयोग तुम्ही करून घेता का? हा ह्यामागचा मूळ उद्देश होता. पण सद्य परिस्थितीमध्ये शिवसेनेकडं अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार आहेत. कमीत कमी 33 कॅन्डिडेट आत्ता मी शोधलेले आहेत, जे स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये सक्षम असतील, 100% निवडणूक लढवून 100% निवडून येतील अशा पद्धतीचे कॅन्डिडेट आम्ही शोधलेले आहेत. याची महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जबाबदारी घ्यावी. शिवसेनेच्या मागच्या योगदानाला विसरू नये व शिवसेनेला न्याय महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी द्यावा. दुसरं महत्त्वाचं, वरिष्ठ नेत्यांची विचारपूस करून आम्हाला डायरेक्ट थेट आदेश काय, मनसेला घेऊन महाराष्ट्रात कारभार सुरू करा. पण महाविकास आघाडी आपल्याला हवी. म्हणजे याचा अर्थ काय, जर आम्हाला ती जर जमेतच धरत नसतील, आम्हाला जर चुकून सवता न्याय देत असतील तर आम्ही सक्षम आहोत. याच्या अगोदर आमचं बोट धरून तुम्ही आमदार झाला, तुम्ही खासदार झाला, तुम्ही अमुक झाला, तमुक झाला. मग आता शिवसेनेला न्याय देताना महाविकास आघाडीच्या नेते मंडळी कमी पडू नये. जर तसं झालं तर हा अंतिम निर्णय सन्मान्य पक्षप्रमुखांच्याकडे पोचवणार, हा अहवाल पोचवणार. साहेब, ही अशी वस्तुस्थिती आहे. आपले कमीत कमी 10 कॅन्डिडेट निवडून येऊ शकतात. तडतोड तुम्ही करा, आम्हाला इथं बोलवा, आम्ही मातोश्रीवर येतो, आम्ही सक्षमपणे सांगतो की आमची सीट कशी सक्षम आहे. ही साहेब वस्तुस्थिती. तो जो नियम असेल, तो त्याचे जे काही पॉईंट्स असतील, त्याचे जे काही असतील, त्याच्यावर एक सविस्तर अजून काही झालेलं नाही. ते काही आगामी काळात होईल. विसाव्याचं आमचं म्हणणं असं आहे की त्या सगळ्या जागा मागत असताना जे आमचे पदाधिकारी सक्षम आहेत तिथे आमचं कॉम्प्रोमाइज होणार नाही. तेच विचारतोय, धोकादायक किंवा अडचणीच्या जागा जर तुम्ही घेणार का? अडचणीच्या जागाचा काही विषयच नाही ना. आम्ही तुम्हाला एक वाक्य सांगतोय ना की जिथे आमच्या सक्षम जागा आहेत त्या सक्षम जागावर त्यांनी आम्हाला जागा दिल्या पाहिजेत असा आमचा आग्रह असेल.